नमस्कार मित्रांनो. पहा हे काल आपण हरभरा खुडत होतो. आजसुद्धा हरभरा खुडून राहिलो. फक्त इथून फक्त 2-3 वखर राहिले ह्या मका लोक. तेवढे झाले की झाले आणि इकडं आडमळून राहिलं आणि आपल्या वावरात का आज कोळपे आले म्हणजे हरभरा कोळपून झाले. बघा हे इकडे बैल आहे. ते दोघं जण येले ते कोळपू राहिले. म्हणजे आपले हे जे पाईप पडेल आहे पाईपापासून त्यानं पलीकडे घेतलं. इकडं बाकी आहे. ते झालं की इकडे कोळपणार आहे. कारण आपल्याला काय करायचं इथं आपल्या हरभरा आहे त्याला खत टाकणे पाण्याची आवश्यकता त्याला. तर आज कोळपलं म्हणजे 2-3 दिवस आपल्याला तसंच वाळू द्यायचं आहे म्हणजे तण वाळून जातं आणि निंदायला थोडं सोपं जातं. कारण आपण पेरामागं जे औषध मारते ते औषध आपण मारले नाही. कारण उशीर झाला होता. आपली म्हणजे आपली मुलगी झाली तुम्हाला तर माहीत असेल मी व्हिडिओ टाकला होता. म्हणजे मुलगी झाल्यामुळे मला दवाखान्यात जावं लागलं. त्यामुळे औषध काही मारलं गेलं नाही आणि पप्पांना काही लक्ष दिलंच नाही. त्याच्यामुळं मग आपण आता हे जे का कोळपून घेतलं थोडं तण वाळलं गेलं की नंतर मग याच्यात काय थोडं खत टाकायचं. खतानं काय हरभरा थोडं चांगलं होतं. खत टाकल्यानंतर मग 8-8 घंटे आपल्या हरभऱ्यावर टप्पे मारून घ्यायचे. एकदा 8-8 घंटे टप्पे मारले की डायरेक्ट जेव्हा फुलं लागायला सुरुवात होईल तेव्हा परत एकदा 8-8 घंटे मारायचं. मधात पाणी द्यायचंच नाही हरभऱ्याला. जर मधात पाणी दिलं तर ते फक्त वाढतं आणि त्याला काही घाटे जास्त येत नाही. तर हे लक्षात ठेवायचं मित्रांनो तुम्हाला मी सांगतो. आणि जे काही आपलं हे हरभरा खुडत राहिलं मी आता लगेच हरभरा खुडून घेतो आणि जे कोळपणं झाल्यानंतर आपल्याला पुन्हा पलीकडे वावरात जायचं थोडं निंदायचं बाकी आईला निंदायला मदत करणं आहे. तर मित्रांनो धन्यवाद. आपल्या व्हिडिओमध्ये असंच मी थोडंफार काहीतरी सांगत असतो. तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.